धावडा येथील गट क्रमांक 380 वाद पेटला. 7/12 वरील नावं वगळल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव. नोटीस न देता मालकी हक्क रद्द केल्याचा आरोप. धावडा येथील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. चौकशी समितीचा अहवाल डावलल्याचा आरोप. 7/12 नोंदी पूर्ववत करण्याची मागणी. गट क्रमांक 380 प्रकरणात प्रशासनाविरोधात नागरिक आक्रमक आदेश रद्द करण्याची मागणी. आज दिनांक 23 रोजी मंगळवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील धावडा येथील गट क्रमांक 380 मधील जमिनीवरील मालकी हक्कांची नावं प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना अथवा सुनावणी न देता 7/12तून वगळण्याचा आरोप करत संबंधित शेतकरी व नागरिकांनी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे निवेदन सादर करून कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आलंय की उपजिल्हाधिकारी सामान्य जालना यांनी 11 जून 2026 रोजी दिलेल्या आदेशाच्या आधारे तहसीलदार भोकरदन यांनी 7/12 वरील मालकी हक्कातील नावं कमी करून शासनाचे नाव नोंदवण्याचा आदेश दिला. मात्र या आदेशात धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा अहवाल उपलब्ध नसल्याचं कारण नमूद करण्यात आले असून प्रत्यक्षात धर्मादाय आयुक्तांनी 12 जानेवारी 1990 रोजी संबंधित बालाजी देवस्थानात जमीन विक्रीची परवानगी दिल्याचा आदेश अस्तित्वात असल्याचा दावा अर्जदारांनी केलाय. या संदर्भात उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीनं धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कागदपत्रांची पडताळणी करून जिल्हाधिकाऱ्यांना 12 मार्च 2026 रोजी अहवाल सादर केला होता. या अहवालात 1990 मधील परवानगी आदेशाची पुष्टी झाल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलंय. तरी देखील चौकशी समितीच्या अहवालांकडे दुर्लक्ष करून उपजिल्हाधिकारी सामान्य व तहसीलदार यांनी अर्जदारांची नावे मालकी हक्कातून वगळण्याचा आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस देण्यात आली नाही किंवा त्यांची बाजू मांडण्याची संधीही देण्यात आलेली नसल्यानं ही कार्यवाही नैसर्गिक न्यायाच्या तत्वांच्या विरोधात असल्याचं निवेदनात म्हटलंय. या प्रकरणी संबंधित आदेश रद्द करून 7/12 वरील मूळ मालकी हक्कांची नावं पूर्ववत करण्यात यावी. तसेच भविष्यात कोणतीही कार्यवाही करावयाची असल्यास चौकशी समितीनं सुचवलेल्या कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी वीरेंद्र देशमुख, संतोष टेंबरे, अशफाक शेख, सय्यद शकूर, शंकर सपकाळ, सुधाकर तुतोंडे, फैरोज खान, शेख आरिफ, अमीन सय्यद, समाधान सपकाळ यांच्यासह गावातील 50 ते 60 ग्रामस्थ उपस्थित होते. आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं, काय तक्रार? आमचं मूळ गाव धावडा येथील 380 गट नंबर मध्ये पूर्वीचीच बालाजी संस्थांची जमीन होती. त्याला आम्ही चॅरिटी कमिशनरची परवानगी घेऊन रीतसररित्या त्याच्यात हस्तांतरण झाली 2-3. त्यानंतर महसूल खात्यानं आम्हाला येण्याची परवानगी दिली आणि हे सगळे कागदपत्र असताना सुद्धा प्रशासनाचा गैरसमज झाल्यामुळं स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी आमची मालकी हक्कातली नावं सर्वांची कमी केली आणि महाराष्ट्र शासन म्हणून त्याच्यावरती नावाची एंट्री केली. त्याच्यापूर्वी आम्हाला कोणती नोटीस दिली नाही, कोणी सूचना दिली नाही किंवा आमचं सुनावणी सुद्धा घेण्यात आली नाही. ही अशा पद्धतीची कारवाई आमच्या नैसर्गिक न्यायाच्या विरोधात असल्यामुळं आम्ही आज जिल्हाधिकारी मॅडमला आणि निवासी जिल्हाधिकारी साहेबांना भेटायसाठी आलो. तसंच इथे जे सामान्यचे जिल्हाधिकारी त्या मॅडम त्यांनाही भेटलेलो आहे आणि विनंती केलेली की आमच्यावरती अन्याय आहे तो दुरुस्त व्हावा आणि पूर्ववत आमच्या मालकी हक्कात नावं 7/12वर यावी, याच्यासाठी कारवाई व्हावी अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. ही जवळपास 68 लोकांची नावं आहेत आणि सगळे कायदेशीर होल्डर आहेत. इथं सगळ्यांचे घरदारं झालेली आहेत, दुकानं ताटलेली आहेत. महाराष्ट्र बँकेसारखी नॅशनलाइज बँक सुद्धा त्या ठिकाणावरती आहे. असं असताना अचानक कोणती पूर्वसूचना न देता स्थानिक अधिकाऱ्यांनी महसूल खात्यात केलेली कारवाई ही चुकीची आणि म्हणजे पूर्ण बेकायदेशीर आहे. मी वीरेंद्र देशमुख, तिचा एक मालकही आहे. तिचं एक यांना जमिनी विकण्यामध्ये माझ्याच हस्ते ह्या सगळे हस्तांतरण झालेली आहेत आणि मी तिथं प्लॉट धारक आहे सध्या.